काय दिलंय तुम्हाला? बोनस. बोनस आयुष्यामध्ये दुसरे उद्योग नका करत बसू. आता देवाचं चिंतन करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास न कोय, ना जाने श्वास के आवन हो न हो. तुम्ही असं गैरसमज नका करू की तुम्ही दुसऱ्या लाठीत जगले म्हणजे तिसरीत मरणार नाही. ऑलरेडी तिसरीची तयारी सुरू झालेली आहे. आता 144 कलम मुंबईमध्ये लागू झाली. ताण नका घेऊ तुम्ही, बरोबर सुरू होणार. परवा दिवशी माझा एक मित्र म्हणला, महाराज काय वेड्यासारखं बोलतो तुम्ही, आता मी कसा मरल म्हणे, मी 2 लस घेतल्या म्हणे. काय म्हणला तो? तुम्ही एका ठिकाणी 4 जरी घेतले तरी ज्याला व्हायचं त्याला होतोच तो. तसं काही नाही. एक मित्र तर म्हणे, महाराज मला करोना काय, करोनाचा बाप सुद्धा आपल्याकडे येऊ शकत नाही. मला का नाही येऊ शकत रे, मी मास्क लावून झोपतो म्हणे. काय म्हणला तो? मी म्हणलं तू मास्क लावून नको झोपू, तू पोतं घालून जरी झोप. ज्याला व्हायचं त्याला होणार आहे. आता फक्त उर्वरित आयुष्य तुमच्याकडे जे आहे ना महाराज, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरले ते हरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेला आयुष्य फक्त आता देवासाठी द्या. राम का गुणगान करी, राम का गुणगान करी, राम का गुणगान करी, राम का गुणगान करी. राम जी के सौम्यता का ज्ञान करिए, ज्ञान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान. उर्वरित आयुष्यामध्ये आता बाकी काहीच करू नका. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, देवासाठी वेळ देत चला. करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. अरे तुम्ही लग्न कसं करायचं याची तयारी करता, बंगला कोणता बांधायचा याची तयारी करता. 2021ची आजची 30 डिसेंबर तारीख आहे, तरी 2024च्या आमदारकीची तयारी आतापासून सुरू केली की नाही लोकांनी. मग 24ची तयारी जर 21 पासून असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो, माझ्या पोरीचं लग्नाचं कसं होईल. मग लक्ष देऊन ऐका ना. मुलीच्या लग्नाची तयारी करता, गाडी कोणती घ्यायची याची तयारी करता, बंगलो कोणता बांधायची याची तयारी करता. तुम्ही सगळेजण जाणार याची तयारी कधी करणार आहे? लक्ष देऊन कीर्तन ऐका. बडबड नका करू म्हणा त्या आचार्यांना. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काहीच फायदा नाही. वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. माझा जगाचा मालक खूप चांगला आहे हो महाराज, नक्की तो तुमचा स्वीकार करेल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सर्व करा ना, पण सर्व करून ही तयारी करा की आपल्याला कधी ना कधी ही जगाची यात्रा संपवू नये. आणि ती संपवण्याच्या अगोदर फक्त हाच विचार करा, तुझा विसरण व्हावा. देवाचा विसर जीवनामध्ये नका पडू देऊ. बरं महाराज मी सांगू तुम्हाला, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या सोबत असू द्या, तुमचं कोणीच काही वाकडं करणार नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. नेमकं करोनाच्या काळात हेच घडलेलं आहे महाराज. पहिलं लॉकडाऊन देवानं करून घेतलेलं आहे, आपण थकलो. उघडदार देवा आता, उघडदार देवा. थाळ्या वाजू त्या थाळ्याला भोसके पडले, पण दार काही उघडले. त्यानं ठरवलं तुमचं पाप आहे तुम्ही करा.
तुका म्हणे पापे येती रोगाची या तुमचं पापे तुम्ही भरा. अजिबात देवानं ताण घेतला नाही. आपल्याला ना डॉक्टर वाचू शकले, ना पैसा वाचू शकला, ना ओळख वाचू शकली, ना काहीच वाचू शकली. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल, ज्या दिवशी देव तुम्हाला मारल, त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोण वाचवणार आहे? कोणीच वाचू नाही शकत. एक उदाहरण मी रामायणातलं सांगतो, लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं दादा. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद झालाय तो बाण. तो बाण थंड व्हावा म्हणून जगाच्या मालकाने तो बाण काढला आणि चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. काय लागलेलं होतं? ते रक्त बघितल्यानंतर जगाच्या मालकाचं अंतःकरण भरून आला आणि प्रभू रामचंद्र विचार करू लागले, अरे नक्की माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातल्यानंतर एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थर 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 ते कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. त्या बेंडकाला जगाच्या मालकाने हातावर धरलं प्रभू रामचंद्राने आणि त्या बेंडकाकडे पाहून प्रभू रामचंद्र रडायला लागले. लक्ष देऊन ऐका मायबाप, काय भाग्यवान बेंडूक असेल जे प्रभू रामचंद्राच्या हातावर बसला असेल. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडतो आणि त्या बेंडकाला सांगतो, बेंडका कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खा गाव जागा करतोस तू. काय म्हणले प्रभू रामचंद्र? कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खा गाव जागा करतोस. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. बेंडकू रडता रडता देवाला सांगू लागलं, देवा ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच आज जर आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? जगातलं किती मोठं संकट असू द्या, कोणताच राजकारणी नाही सोडू शकत महाराज, कोणताच पैशावाला नाही सोडू शकत. या संकटातून सोडवण्याची ताकद फक्त माझ्या देवाकडे. म्हणून आपण कधीतरी देवाला म्हणलं पाहिजे ना, बहु दुरवरी भोगविल भोगा, बहु दुरवरी भोगविल भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे, आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय आठवीन पाय देवाला बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे. आणि देवाला आश्वासन द्या, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. म्हणून माझी विनंती तुम्हाला, सर्वांना विसरले तरी चालते पण तुझा विसरण व्हावा. देव तुकोबरायला म्हणले, ठीक आहे मी जर असं केलं तर गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझं गायन करील, भजन करील, पण आवडीनं करील. तुम्ही परमार्थ करता पण आवडीनं करता का सवडीनं करता मला काही सांगता येत नाही. आपण सवडीने परमार्थ करतो. परमार्थ सांगितलं, आवडीने भावे भावे गावे गीत, भाव बळे आकडे एरविना. परमार्थामध्ये आवड खूप महत्वाची. तुकोबरा सांगतात, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा हे सोडून मला जगातलं दुसरं काहीच नको. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संताची संगत तुकोबराने मागितली. आता संगतीचे सुद्धा शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे, कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं, विसंगतीने काय फजिती होती, सुसंगतीने काय फायदा होतो, 3 गोष्टी पाहायच्या. कुसंगतीने काय होतं, ढेकणाच्या संगे हिरा, कुसंगे नाडाला साधू जायसा. बसणारे मायबाप, तुम्हाला नाही जरी कोणाची चांगली संगत घडली तरी चालेल, पण वाईट संगत जीवनामध्ये नका घडू देऊ महाराज.
आपण कोणत्या धर्मामध्ये वावरतोय, आपण कोणत्या देशामध्ये, याचा विचार करा. उद्या 31 म्हणतात लोक. काय 31? हा सण तुमचा आणि माझा नाही हो महाराज. त्या ख्रिश्चनाचा सण तुम्ही कसा साजरा करता मला हेच कळत नाही महाराज. तुम्ही जर एखादा नवीन फ्लॅट घेतला 1-2 करोड रुपयाचा आणि त्या फ्लॅटची वास्तुशांती असेल तर त्या दिवशी तुम्ही जुने कपडे घालून जाता का नवे कपडे घालून जाता हो फ्लॅटमध्ये? बोलत चला ना. हा, नवे करकरीत आपण नवीन शालू, नवीन एकदम मस्त सुंदर कपडे घालून जातो. मग लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, तुम्हाला गुढीपाडव्याचं नवीन वर्ष मान्य नाही, जानेवारी म्हणा, ओघ तसा आहे, ओघाप्रमाणे चला. पण नवीन वर्षाची सुरुवात जर तुम्ही 31 डिसेंबरला दारू पिऊन करत असाल तर ही तुमची आणि माझी संस्कृती नाहीये. दारू पिऊन नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार आहे दादा तुम्ही? डॅन्स करून नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार आहे? अरे नवीन घरामध्ये जर जायचं असेल तर आपण जुने कपडे टाकून देतो, नवीन ड्रेस घालून जातोय. मग नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण आपल्या जीवनातले छोटे मोठे व्यसन टाकून नवीन वर्षात गेलं पाहिजेत महाराज. हे खरं नवीन वर्ष. काय झालं काही कळत नाही महाराज लोकांना. 31 डिसेंबरला जर समजा आपण गाडी घेऊन मुंबईत कीर्तनाला आला ना, ते पोलीस लोक हात नाही करत. पोलीस लोक हात नाही करत. मला 2-3 वेळेस अनुभव आला. ते हात नाही करत, काहीच नाही. गाडी थांबवतात आणि ड्रायव्हर जवळ येतात आणि त्याच्या तोंडाचा वाज घेतात. ही कोणती पद्धत आहे काही कळत नाही. तसं नाहीये. दारू पिऊ नये महाराज. नवीन वर्षाची सुरुवात, अरे सकाळी उठून मस्त भगवंताचं चिंतन करावं, चांगले कपडे परिधान करावं, देवाचं दर्शन घ्यावं. काय झालंय आपल्या लोकांना मला काही कळत नाही. कसं होणार हेही कळत नाही महाराज. म्हणून सावध व्हा. 31 हा तुमचा सण नाहीये. जो हिंदू आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा अनुयायी आहे, तो प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, त्यानं उद्या कोणाला शुभेच्छा सुद्धा देऊ नये 1 तारखेला. त्याला शुभेच्छा द्यायच्या असेल तर फक्त गुढीपाडव्यालाच दिल्या पाहिजेत महाराज. अरे ख्रिश्चन लोक जर तुमचा गुढीपाडवा साजरा करत नाही तर तुम्ही लोक त्यांचा सण का साजरा करतात हेच मला कळत नाहीये. अजिबात नाही. 31 कोणतं फर्स्ट आणि फर्स्ट महाराज? हे 31 वाले सगळे असे धरून अवघड आहे महाराज. हे कठीण ताळा झालाय. कसं वागतायत लोक काही कळत नाही. म्हणे नवीन रात्र आहे त्या दिवशी रात्रभर दारू प्यायची, मोज मजा करायची. अरे नाही रे बाबा हो. अमेरिकन संस्कृतीचं कसं तुम्ही आचरण करताय? आपला देश खूप चांगला आहे महाराज. या देशाचा आदर्श घ्या. या देशाला भारत माता ही संज्ञा उगाच नाही मिळाली हो. तुम्ही कधी ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता? नो. अमेरिका मावशी? नो. लंडन दिदी? अजिबात नाही. भारत माताच का म्हणतात? आम्हाला संस्कारच एवढे सुंदर आहे महाराज. आमचं पोरग जर पहिल्या वर्गात गेलं तर आमचे सर त्याला क ख ग वगैरे नाही शिकवतो, ABCD नाही शिकवत, 1 2 3 4 नाही शिकवत. पहिला त्याला हात पुढे करायला होता तर म्हणतात मान इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. म्हणून जगामध्ये एवढे देश आहे पण माता ही संज्ञा फक्त आणि फक्त माझ्या भारताला आहे महाराज. आणि त्यातले आपण रहिवासी आहोत. पण 150 वर्ष राज्य केलं त्या गोऱ्यांनी आपल्या डोक्यातूनच जात नाही महाराज ते. म्हणून माझी विनंती आहे, नवीन युगाची सुरुवात करत असताना जगातला कोणताच मुलगा जन्माला दारू प्याची बॉटल घेऊन येत नाहीये, तंबाखूची पुडी सुद्धा घेऊन येत नाही. का तो दारू पितो, का तो तंबाखू घेतो? त्याला संगत वाईट आहे म्हणून संगत चांगली करा. 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालं कितपट चांगलं आहे महाराज. दुसरी संगती विसंगती. विसंगती परमार्थातही नको, विसंगत संसारातही नको. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. म्हणून विसंगती कामाची नाही, सुसंगती कुसंगती कामाची नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाची संगत आहे सुसंगत. चांगली करा महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. साधू संतांच्या
साधू संतांची संगती केल्यानंतर जीवनात कोणाच्या बदल झाला आहे का? ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, हरि सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. म्हणून तुकोबराय सांगतात बाकी काहीच नको, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. संताच्या सहवासामध्ये जीवन घाला. जीवन हे परत मिळणार नाही महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलेला आहे. कधी जाईल काही सांगतात नाही. एवढा अनमोल किमतीचा नरदे सापडलाय आणि तुम्हाला या संधीचं सोनं करा बरं. वेळ नका वाया घालू. पुरुष मंडळी, एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. तुम्ही जीवनात कितीही मोठं पाप करा, देव तुम्हाला माफ करल. तुम्ही चोरी करा, तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही जीवनामध्ये व्यभिचार जरी केला तरी जगाचा मालक तुम्हाला माफ करल. पण वेळ असून जर तुम्ही त्या वेळेमध्ये माझ्या भगवंताचं चिंतन नाही केलं तर ही गोष्ट माझ्या देवाला कधीच आवडणार नाही महाराज. आता तुम्हाला वेळ आहे. संकट पार तुमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाहीये महाराज. मग अशा अवस्थेमध्ये वेळ न वाया घालता फक्त देवाचं चिंतन करा आणि विश्वास ठेवा माझ्या देवावर. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट, भावा सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याचं चिंतन करा महाराज. तुटे भवरोग, संचित क्रिया मानभोग. नक्कीच माझ्या जगाच्या मालकाचं चिंतन केल्यानंतर तुमच्या जीवनातलं संकट निवारण होईल. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमाने विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चला विठोबा रखुमाई. तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे पण आवाज सगळे चायनाचे साऊंड येतो. काय आवाज आहे. 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा. पाठीमागची मंडळी सर्वांनी फक्त एक टाळ, एक बोल, एका तारात आणि एका स्वरात. सर्वांनी फक्त 30 सेकंद. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठला. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा.